रामकृष्ण हरी माऊली. दशमीच्या दिवशी केली प्रदक्षिणा आणि कीर्तना संत उभे. हे सुंदर अभंगचरण संत नामदेव महाराज यांच्या एका प्रसिद्ध अभंगातील आहे. या ओळीचा अर्थ असा होतो की वारीमध्ये दशमीच्या दिवसाला खूप महत्त्व असते. आषाढी किंवा कार्तिकी एकादशीच्या सोहळ्याचे विशेषतः पंढरीच्या वारीचे आणि विठ्ठल भक्तीचे अत्यंत हृदयस्पर्शी वर्णन यात केले आहे. याचा अर्थ आणि स्पष्टीकरण. वारकरी दशमीलाच पंढरीत दाखल होतात आणि विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने मंदिरात किंवा क्षेत्राला प्रदक्षिणा घालतात. याच वेळी सर्व संत आणि भक्त एकत्र येऊन कीर्तनाला उभे राहतात. संत उभे यातून त्या भक्तीतील नम्रता आणि तत्परता दिसून येते. रात्रंदिवस त्यांनी केला हरी जागर, हरिदिनी थोर कृष्ण पक्षी. या ओवीचा अर्थ असा होतो की दशमीच्या रात्रीपासूनच विठ्ठलाच्या नामाचा गजर सुरू होतो. भक्त झोप न घेता रात्रंदिवस हरिजागर, देवाच्या नामाचे जागरण, याला हरिजागर म्हणतात, हरिजागर करतात. हरिदिन म्हणजे एकादशी. ज्या दिवशी हरिदिन म्हणतो त्याला एकादशी म्हणतात किंवा एकादशीला हरिदिन म्हणतात. विशेषतः कृष्ण पक्षातील एकादशीचे महत्त्व येथे सांगितले आहे. विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन भक्त आपला देहभान विसरून हा उत्सव साजरा करतात. थोडक्यात सांगायचे तर नामदेव महाराज या अभंगातून वारकरी संप्रदायाची शिस्त आणि भक्तीचा आनंद व्यक्त करत आहेत. दशमीला झालेली तयारी आणि एकादशीच्या दिवशी हरिदिनी शिगेला पोहोचलेला भक्तीचा उत्साह, हे या ओळीचे सार आहे. विठ्ठला 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 पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, बोला पुंडलिक वरदेहर विठ्ठल. श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. संत नामदेव महाराज की जय. कृपया सर्व माऊलींनी सबस्क्राईब करावे अशी मी नम्र विनंती करीत आहे. धन्यवाद माऊली.